ढोल ताशा पथकांची सुरुवात ही साधारण 40 ते 45 वर्षांपूर्वी ज्ञानप्रबोधिनीचे संस्थापक आप्पासाहेब पेंडसे यांनी पथकांची सुरुवात केली. बरं, आता सध्या पुण्यामध्ये साधारणपणे किती ढोल पथकं असतील आणि महासंघाकडे रजिस्टर नॉन रजिस्टर असे साधारणपणे किती असतील? आज अनेक पथकं आहेत. हे प्रोफेशनल सिनेमॅटोग्राफर अपॉइंट करतात, इव्हेंट मॅनेजर अपॉइंट करतात, वेगवेगळे मेकअप आर्टिस्ट अपॉइंट करतात, सोशल मीडिया अकाउंट हँडल करणारे सोशल मीडिया एक्सपर्ट अपॉइंट करतात. गणवेश, त्या व्यक्तींना गणवेशाचे पण आज खूप प्रकार आहेत. मग गणवेश झाला मिरवणुकीपुरता, या व्यतिरिक्त जर्सी आले, टी शर्ट आले, बॅग्स आल्या, किचन आले किंवा फ्लेक्स प्रिंटिंग आलं. ह्या प्रत्येक ठिकाणी कुठला ना कुठला तरी माणूस लागतो जो त्याच्यातून अर्थकारण म्हणजे पैसे कमवतो. व्यवसाय ज्या पद्धतीने चालताना खर्च असतात, ढोल ताशा पथकांचं पण तसंच आहे. पथकांच्या बाबतीत मी स्वतः पथकात मागची 15 वर्ष आहे, त्यामुळे मी सांगतो लोक जे म्हणतात किंवा लोकांना जे वाटतं ते लाईक दुरून डोंगर साजरे हे आहे. बरोबर. त्यामुळे अगदी ताशाच्या काडीपासनं शेवटच्या दिवशी ढोल आपण आपल्या परत मांडवातनं आपल्या जिथे जागा ठेवायची तिथे जातानाचं जो टेम्पोचं भाडं आहे, असं सगळ्याचं जरी कॅल्क्युलेशन केलं, त्यात तुमचं गणेशोत्सव आला, मुलांचं खाणं पिणं आलं, अगदी एखादं छोटं जरी पथक असेल तरीही त्यांना त्यांच्याकडनं 5 ते 5.5 लाखाची उलाढाल 100% एवढ्या 40 ते 50 दिवसात होतेच. राहिला मुद्दा मंडळांचा, तर पुण्यात तरी शक्यतो असं कधी होत नाही, म्हणजे असं ऐकिवात येत नाही. क्वचित कुठेतरी होत असेल की मंडळाने पैसे दिले नाही. पथकांनी समजा स्वतःची क्वालिटी मेंटेन केली, स्वतःचा परफॉर्मन्स दिला. आपण गणवेश, कारण शब्दच मिरवणूक आहे. मिरवणूक म्हणजे काय, तिथं मिरवायचं असतं, त्या मंडळाला स्वतःला मिरवायचं असतं, त्या गणपतीला मिरवायचं असतं, किंवा आपण त्या गणपतीला विसर्जन पण करायला जातो, तर पुढच्या वर्षी यायचा आनंद असतो. त्या प्रत्येक गोष्टीचा विचार करून जर आपण परफॉर्मन्स दिला आणि आपण स्वतः एक मेंटेन राहिलो तर आपल्याला पण मानधन जास्त मिळू शकतं. जर का ऑन पेपर आपण हा हिशोब काढला तरी साधारण मला वाटतं 5 ते 7 कोटी रुपये हे ढोल ताशा पथकांमुळे मार्केटमध्ये 100% फिरत असतात. सलग 40 दिवस संध्याकाळी 4 तास 200 ते 250 लोक किंवा 100 ते 250 लोक एकत्र असतात. ते हसतात, खिदळतात, मजा करतात, अनेक गोष्टी एकमेकांबरोबर शेअर करतात. असं बाकी कुठल्याही ठिकाणी होत नाही. त्याच्यामुळे पुण्यात तरी माझ्या ॲज पर माय नॉलेज की असं कोणी वादनाला येते आणि त्यांना पैसे मिळतात अशी गोष्ट होत नाही. पण आनंद जो मिळतो तो 100% म्हणजे तो शाश्वत आनंद आहे. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे. राज्य सरकारच्या वतीनं गणेशोत्सवाला नुकतीच राज्य उत्सवाची मान्यता देण्यात आलेली आहे. या गणेशोत्सवामध्ये अनेक प्रकारच्या पद्धतीनं लोक सामील होत असतात. यापैकीच एक गणेशोत्सवाचा, पुण्यातल्या गणेशोत्सवाचा विशेषतः महत्त्वाचा जो भाग आहे तो आहे ढोल ताशा पथक. अनेकांच्या मनामध्ये ढोल ताशांबद्दल अनेक प्रश्न असतात. या प्रश्नांपैकी काही महत्त्वाचे प्रश्न आज आपण जाणून घेणार आहोत. या महत्त्वाच्या प्रश्नांपैकी ज्या प्रश्नांबद्दल सर्वाधिक जास्त चर्चा असते ती चर्चा असते की ढोल ताशा पथकांचं अर्थकारण कसं चालतं, फायदा किती असतो, तोटा किती असतो, सुपारी किती असते, इथपासून ते स्पॉन्सरशिपपर्यंत, रोजगार निर्मितीपर्यंत ढोल ताशा पथकांबद्दल अनेक प्रश्न आहेत. ढोल ताशा पथकांबद्दल अनेक व्हिडिओ आपण पाहिले असतील, मात्र अर्थकारणाबद्दल माहिती देणारा हा कदाचित पहिला व्हिडिओ असू शकतो. माझ्यासोबत गणेशोत्सवाच्या माध्यमातून अनेक वर्ष काम करतायत, ढोल ताशा पथकाच्या माध्यमातून अनेक वर्ष या क्षेत्राशी संबंधित असणारे ॲडव्होकेट अनिश पाडेकर सर आहेत. त्यांच्याशी आपण संवाद साधूया आणि एकंदरीतच हे सगळं अर्थकारण कसं चालतं हे जाणून घेऊया. सर, स्वागत आहे तुमचं. नमस्कार. सरांची आणखी एक ओळख करून देतो की ढोल ताशा महासंघाच्या बॉडीवरती आहेत सर, त्यामुळं त्यांच्यापेक्षा जास्त या सगळ्या क्षेत्राबद्दल दुसरं कोणीही माहिती देऊ शकणार नाही. सर, स्वागत आहे परत एकदा. मला सांगा सर, ढोल ताशा पथकांचा इतिहास काय आहे, इथपासून आपण सुरुवात करूया. सर्वप्रथम मी पुण्यातल्या सर्व ढोल ताशा पथकांना ज्यांचे सराव नुकतेच चालू झालेत सर्वांना सरावाच्या शुभेच्छा देतो. आणि आपल्या सर्वांसाठी जी आनंदाची बाब आहे की राज्य सरकारने यंदा गणेशोत्सवाला राज्योत्सव म्हणून दर्जा दिलेला आहे, त्याबद्दल मी राज्य सरकारचे मनापासून आभार मानतो. आता तुमच्या प्रश्नाकडे, ढोल ताशा पथकांची सुरुवात ही साधारण 40 ते 45 वर्षांपूर्वी ज्ञानप्रबोधिनीचे संस्थापक आप्पासाहेब पेंडसे यांनी पथकांची सुरुवात केली. त्याच्यानंतर स्वरूप वर्धिनीचे ज्ञानेश पुरंदरे, ज्यांना आम्ही आदराने न्यापू म्हणायचो, ते, त्याच्यानंतर विमलाबाई गरवारे, रमणबाग शाळा, नुमवी शाळा, अशी पहिल्यांदा शाळांची पथकं सुरू झाली. बरीच वर्ष शाळांची पथकं होती. त्यानंतरच्या काळात समर्थ, शिवगर्जना, नादब्रह्म अशी शाळा व्यतिरिक्त पथकं सुरू झाली.
आणि पुण्यातलं जर का म्हणाल तर साधारण 2011 ते 14 या 3 वर्षांच्या कालावधीत पुण्यात पथकं एकदम पीकला गेली. आणि मग पुण्यात पथकं म्हणजे पुणे, पिंपरी चिंचवड, तळेगाव, दाभाडे इथपर्यंत ढोलताशा पथकं आता पसरलेली आहेत. नाशिकला पण आहेत आणि नाशिक, ठाणे, नवी मुंबई, मुंबई, कोकण, विदर्भ, मराठवाडा, खानदेश, म्हणजे जर का महाराष्ट्राचा आपण भौगोलिक नकाशा म्हणजे महाराष्ट्राचे प्रशासकीय भाग आहेत त्या प्रत्येक भागात सर्व दूर चांदा ते बांदा ढोलताशा पथकं आहेत. बरं, आता सध्या पुण्यामध्ये साधारणपणे किती ढोल पथकं असतील आणि महासंघाकडे रजिस्टर, नॉन रजिस्टर असे साधारणपणे किती असतील? पुण्यात साधारण आता आम्ही महासंघाचं अधिवेशन घेतलेलं तेव्हा 170 पथकांची नोंदणी होती. त्यामुळे साधारण 170 ते 200 या घरात पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये म्हणून पथकं आहेत ढोलताशाची. आणि याच्यामध्ये काय अजून शंख नाद करणारे काही पथकं आहेत? मग ह्यांचं काय वेगळं आहे की ढोल तशा पथकाशी संबंधितच हे आहे? नाही, पूर्वी शंख पथकांचा एक भाग काही पथकं वाजवायची, पण आता मागची 2 वर्ष आले विष्णुनाद आणि आय थिंक केशव शंखनाद अशी 2 फक्त डेडिकेटेड शंख वाजवणारे पथकं आहेत आणि त्याला पण खूप चांगला रिस्पॉन्स आहे. त्यात खास करून ज्येष्ठ नागरिकांना त्याच्यात जास्त आय थिंक इंटरेस्ट आहे, तिथे लोक जात आहेत. आणि बरं, आता आपण मुख्य प्रश्नाकडे वळूयात की अनेकांच्या मनामध्ये सर हा प्रश्न आहे की ढोल ताशा पथकांचं अर्थकारण कसं चालतं. कारण अनेकांना असं वाटतं की एवढी मोठी मोठी सुपारी असते, मग ह्यांना लाखो रुपये मिळत असतील, अशा पद्धतीची चर्चा असते. तर साधारणपणे ढोल ताशा पथकाची एखादी निर्मिती कशी होते आणि अर्थकारण कसं चालतं? ढोल ताशा पथकांकडे म्हणजे एक जर का कॉर्पोरेट कंपनीच्या किंवा कुठल्याही ऑर्गनायझेशनच्या दर्जाने जर का बघितलं तर एखादी ऑर्गनायझेशन जशी चालते, कुठलाही व्यवसाय ज्या पद्धतीने चालताना खर्च असतात, ढोल ताशा पथकांचं पण तसंच आहे. पथकांच्या बाबतीत मी स्वतः पथकात मागची 15 वर्ष आहे, त्यामुळे मी सांगतो लोक जे म्हणतात किंवा लोकांना जे वाटतं ते लाईक दुरून डोंगर साजरे हे आहे. बरोबर. ढोल ताशा पथकात एक ढोलाचं पान जे असतं, साधं पान हे साधारण 650 ते 750 या किमतीपर्यंत ढोलाचं पान असतं. म्हणजे विचार करा, एखाद्या अगदी छोट्या पथकात पण जर का 50 ढोल असतील तर 50 ढोलाला 100 पानं असतात. ती 50 पानं जी ठोक्याची असतात ती जर का फुटली, पण 25 ते 30-50 पानं सरावादरम्यानच फुटतात, कारण उत्सव सगळा पावसाळ्यातच असतो. बरोबर. नवीन वादक असतात, त्यांच्याकडनं फुटण्याची शक्यता जास्त असते. तर ते कॅल्क्युलेशन बघा, जर का 50 पानं फुटली त्याचा हिशोब जर का आपण 700 जरी पकडला तर 35,000 रुपये पानांचे होतात साधारण, जो काही रफली आकडा असेल तो. त्याच्यानंतर ताशा आहे. ताशाला एवढं काही जास्त मेंटेनन्स लागत नाही, पण तरी समजा नवीन ताशा विकत घ्यायचा झाला तर साधारण 3,500 ते 5,000 पर्यंत साधं गंगा जमुनाचं भांडं आणि चिकोडीचं भांडं असेल तर ते 12 ते 17-18 हजारापर्यंत रेंजमध्ये जातं. मांडव असतात, मांडवाचं भाडं असतं. साधारण किती असतं मांडवाचं भाडं? 40-45 दिवस तरी सराव करतात. मांडवाचं भाडं आपण 1,20,000 ते साधारण तुम्ही जेवढा मोठा मांडव घालाल ते 2.5, 3, 4, 5 लाखापर्यंत पण मांडवाचं भाडं जातं. परंतु ग्राउंड जर समजा करायचं असेल तर ग्राउंडचं सपाटीकरण करावं लागतं. 100% लेवलिंग आलं, जेसीबी, जे काही एखादं मी सांगतो काय, एखादं जसं कुठलंही कन्स्ट्रक्शन उभं करताना ज्या ज्या गोष्टी लागतात, आजकाल आपण बघतोय की ढोल ताशा पथकांचं वासापूजन पण होते. त्याच्यानंतर पथकांचं ओपनिंग म्हणजे प्रत्येक पथकं पुण्यात ओपनिंग करतात, त्याला लाइटिंग आलं, त्याला मान्यवर आले, इव्हेंट करतात. काही जण इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीकडे तो अख्खा हे देतात, तो त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यामुळे अगदी ताशाच्या काडीपासनं शेवटच्या दिवशी ढोल आपण आपल्या परत मांडवातनं आपल्या जिथे जागा ठेवायची तिथे जातानाचं जो टेम्पोचं भाडं आहे, असं सगळ्याचं जरी कॅल्क्युलेशन केलं, त्यात तुमचं गणेशोत्सव आला, मुलांचं खाणं पिणं आलं, अगदी एखादं छोटं जरी पथक असेल तरीही त्यांच्याकडनं 5 ते 5.5 लाखाची उलाढाल 100% एवढ्या 40 ते 50 दिवसात होतेच. पण माझा प्रश्न असा आहे की समजा एक नवीन ढोल पथक सुरू करायचंय, समजा तुम्हाला अनिलजींना एक ढोल पथक सुरू करायचंय, तर सुरुवात कशी होते, त्यासाठी इन्व्हेस्टमेंट किती लागते, किंवा जर इन्व्हेस्टमेंट नसेल लागत तर ढोल आहेत हे सगळं तर लागणारच आहे ना, मग हे सुरुवात कशी होते? एकदम फ्रँकली सांगायचं तर मुळातच ढोल ताशा पथकांची निर्मिती होण्यामागे माणसाचं इगो अत्यंत कारणीभूत आहे. पुण्यातलं समजा आपण बघितलं तर पुण्यात जेवढी केवढी पथकांची निर्मिती होत गेली, एकातून एक, आणि हे काही लपलेलं नाही, हे इट्स लाईक अन ओपन सिक्रेट. मला कोणाचा तरी राग आला किंवा कोणाला तरी माझा राग आला, आणि तो राग कशामुळे आला तर बाबा ह्यांनी ह्या
मिरवणुकीतनं जे पैसे मिळवले ते मला सांगितलेले नाही, मिळवलेले म्हणजे त्याला मिळाले, अशी शंका जरी आली आणि असं प्रत्यक्षात जरी असले तर तिथून कुठल्याही ढोल ताशा निर्मितीची बीजं तिथं रोवली जातात. आणि मग ते मनात आलेली एक शंका, त्या शंकेचं त्या जे रोप आहे त्याचा वटवृक्ष होतो आणि पुढच्या वर्षी त्या वटवृक्षाखाली अनेक पथकं तयार होतात. हे वास्तव आहे, हे म्हणजे प्रत्येकाने मान्य करायला पाहिजे. ही अत्यंत दयनीय बाब आहे, ही दुःखद गोष्ट आहे की माणसाचा इगो आणि एकमेकांवरचा अविश्वास, आणि तो कशामुळे, तर एखाद्या पैशामुळे जेव्हा तिथे येतं अर्थकारण, जेव्हा नात्यामध्ये अर्थकारण येतं तिथून पथकाची म्हणजे दुफळीची बीजं रोवली जातात आणि तिथून पथकांची निर्मिती होते. आज असं पण आहे की अनेक ठिकाणी पथकांना नवीन सुरू करताना समजा यंगस्टर्स असतील, ते कुठून फुटलेले नसतील पण त्यांना चालू करायचे, तर पुण्यातले जे वाद्य विक्रेते आहेत ते तेवढे म्हणजे खूप कोऑपरेटिव्ह आहेत. सगळेच कुणी नाईक घ्या, केंदुरकर घ्या, गाडे घ्या, हे सगळे क्रेडिट द्यायचा विचार नक्की करतात. त्या क्रेडिटवर तुम्ही हे सराव चालू करू शकता. मांडव म्हणजे ज्या आपण मेन बेसिक ज्या आपल्या रिक्वायरमेंट्स आहेत त्या प्रत्येक रिक्वायरमेंटमध्ये जर का तुमचे संबंध असतील, तुमच्या ओळखी असतील, तर तुम्हाला क्रेडिट, विश्वासार्हता महत्वाची आहे. त्या क्रेडिटवर तुम्ही पथक सुरू करू शकता. जसं ओव्हर द पिरियड हे येईल, गणेशोत्सव जवळ येईल, तसं मग तुम्हाला जे पैसे त्याच्यात येतील ते तुम्ही फेडून त्या गोष्टी हे करू शकता. नक्कीच. बरं, म्हणजे क्रेडिटवरती पण अशा पद्धतीने गणेशोत्सव 100% सुरू करायचा असेल तर तो ढोल ताशा पथक जर करायचा असेल सुरू तर तो करू शकतो. हो. बरं, आता एक मुख्य प्रश्न आहे की आता अनेक जे मानाचे गणपती आहेत किंवा ज्यांचं खूप असं प्रसिद्ध असे गणपती आहेत, मंडळ आहेत, तर ते ढोल ताशा पथकांना आपल्याकडे वाजनासाठी निमंत्रित करतात. तर त्यावेळेला जे काही मानधन ठरलेलं असतं पथकांचं, तर ती कशा पद्धतीनं ते किती असू शकतं आणि ते कशा पद्धतीनं त्याचा पुढं विनियोग होतो? पथकाने मानधन किती घ्यावं आणि पथकाचं मानधन किती असावं हा शेवटी प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. कारण त्याच्या मागचं पण कारण हे आहे, ज्या पथकाचा एखाद्या पथकाच्या मांडवाचा खर्च 50,000 असेल, तोच एखाद्या पथकाच्या मांडवाचाच खर्च 5 लाख असेल, तर 50,000 आणि 5 लाख, ज्याचा खर्च 5 लाख आहे त्याचा आवाका पण मोठा आहे, त्याच्यामुळे कदाचित त्याच्या असणाऱ्या ज्या सुपर आहेत त्याची पण किंमत जास्त असणार आहे. वेळेस ज्याचं पथक छोटं आहे तो कमी किंमत सांगणार आहे. राहिला मुद्दा मंडळांचा, तर पुण्यात तरी शक्यतो असं कधी होत नाही, म्हणजे असं ऐकिवात येत नाही, क्वचित कुठेतरी होत असेल की मंडळाने पैसे दिले नाहीत. पुण्यातली मंडळ पण तेवढी चांगली आहेत, मनानेच चांगली. गणेशोत्सव मंडळ आणि ढोलताशा पथक यांचा अनेक वर्षांचा आता रॅपो जमलेला आहे. त्यामुळे पुण्यातली तरी मंडळ असं शक्यतो पथकांना बोलवले पहिल्या दिवशी किंवा आदल्या मधल्या दिवशी स्थिर वादनाला बोलवलं असेल आणि मानधन दिलं नाही, अशा गोष्टी फार अगदी क्वचित कानावर येतात. असे शक्यतो मेन जी सिटी एरियातली मंडळ आहेत, आपण जी पेठांमधली मंडळ जिथे ऍक्च्युअली गणेशोत्सव होतो तिथली मंडळ असं 100% करत नाही. पण तरी किती असतं मानधन? तर मानधन तुमच्या पथकाबद्दल सांगा. बरं, स्थिर वादनाचं जर का असेल तर साधारण कुठल्याही पथकाची अपेक्षा अशी असते की 15,000 ते 25,000 रुपये स्थिर वादनाला मिळावे. 1 तासाचं जे स्थिर वादन असतं त्याच्यात 40 ढोल, साधारण 10 ताशे, एखादा म्हणजे 1 ध्वज आणि 5-6 झांजा, हे जर का सेट लावला तर स्थिर वादनाचे 15,000 ते 25,000 रुपये कुठल्याही पथक चार्ज करू शकतं. आणि राहिला मुद्दा मिरवणुकांचा, तर मिरवणुकांचा पण 50% ज्या मिरवणुका असतात या शक्यतो कुठलंही पथक जे अमाऊंट सांगेल त्या अमाऊंटवर फिक्स होऊ शकतात, ज्याचा दर 15,000 ते 25,000 रुपये तास, ते म्हणजे तासाचं गणित म्हटलं तर साधारण 35,000 ते 45,000 रुपये तास, म्हणजे समजा 2 ते 3 तासाची मिरवणूक झाली तर ऑन अन ॲव्हरेज 35,000 ते 1 लाख हे मिरवणुकांचं मानधन ठरू शकतं. जी नवीन मंडळ आहेत, ज्या मंडळांमध्ये आपले संबंध असतात, प्रत्येक पथकाचा कसं असतं, कुठलंही पथक सुरू करताना एक कुठलं तरी मंडळ असं असतं ज्यांनी त्यांना सुरुवातीला साथ दिलेली असते. मग भले वादन कसं का असतं ते म्हणतात बाबा तुम्ही आमच्या इथं वाजवा, किंवा अशी मंडळ असतात जी मॅक्सिमम त्या मंडळातली मुलं त्या पथकात असतात, मग ते म्हणतात आपल्या मंडळात आपल्याला वाजवलं पाहिजे. अशी जेव्हा गोष्ट असते तेव्हा तिथे अमाऊंट किंवा सुपारी किती हे येत नाही, ती म्हणजे ती मिरवणूक ते पथक प्रेस्टिज म्हणून वाजवते, आपल्या इथे चांगलंच वाजवलं पाहिजे. मग तिथं पैसा हा गौण मुद्दा असतो. पण जर का आपण ऑन अन ॲव्हरेज बघितलं तर कुठल्याही मिरवणूक जर का असेल 2 तासाची मिरवणूक वाजवली कुठल्याही पथकाने आणि त्यांचं ओव्हरऑल त्यांचा अनुभव, त्यांची असलेली संख्या, त्यांचं असलेलं प्रेझेंटेशन, या सगळ्या गोष्टीवर 40,000 ते 50,000 रुपये त्या 2 तासाचे, ते त्या 2 तासाचे साधारण 1.5 ते 2 लाख रुपये एवढी मानधन मिळू शकतं. त्यात ऑफकोर्स पिंपरी चिंचवड, भोसरी ह्या भागात मानधन जास्त मिळतं.
कारण तिकडचं असं की तिकडे ओव्हरऑल आवाका मोठा आहे खर्च करण्याचा. आणि पथकांना पण मला आवर्जून सांगायचं की आपण जेव्हा पैसे मागतो कोणत्याही गोष्टी, आपण समजा कस्टमर म्हणून विचार केला, मी समजा फोन घ्यायला गेलो सॅमसंगचा, तर सॅमसंगचा फोनची किंमत आणि विवोची किंमत, मी सॅमसंगला कायम जास्त पैसे देतो कारण क्वालिटी त्यांचं परफॉर्मन्स आहे. तसंच पथकांनी समजा स्वतःची क्वालिटी मेंटेन केली, स्वतःचा परफॉर्मन्स दिला. आपण गणवेश, कारण शब्दच मिरवणूक आहे. मिरवणूक म्हणजे काय, तिथं मिरवायचं असतं, त्या मंडळाला स्वतःला मिरवायचं असतं, त्या गणपतीला मिरवायचं असतं, किंवा आपण त्या गणपतीला विसर्जन पण करायला जातो, तर पुढच्या वर्षी यायचा आनंद असतो. त्या प्रत्येक गोष्टीचा विचार करून जर आपण परफॉर्मन्स दिला आणि आपण स्वतः एक मेंटेन राहिलो तर आपल्याला पण मानधन जास्त मिळू शकतं. बरं, आता आपण पुण्याबद्दल सुरुवातीला बोलूयात. आता ढोल ताशा पथकांची मग पुण्यातली जर आपण उलाढाल जर विचार केला तर साधारणपणे किती असते? मी सांगतो सर तुम्हाला, अगदी ॲव्हरेज म्हणजे आपण ॲव्हरेजच काढतो. मोठी पथकं पुण्यात 4-5 आहेत. मोठी म्हणजे कशी, ज्यांच्याकडे 1000 ते 1200 ही संख्या आहे. अदरवाईज ऑन अन ॲव्हरेज पुण्यात एक ज्या पथकांची संख्या आहे ती 80 ते 150च्या घरात आहे. त्यामुळे ॲव्हरेज जर का आपण काढला, जसं आपण सुरुवातीला बोललो की लेवलिंग असेल, म्हणजे जागेची लेवलिंग आहे, मांडव आहे, ट्रान्सपोर्टेशन आहे, मुलांचं खाणंपिणं आहे, आणि आपलं वाद्य दुरुस्ती आहे, या सगळ्याचा विचार केला तर ॲव्हरेज 3 ते 5 लाख रुपये एका पथकाचा. एका पथकामुळे एवढी इकॉनॉमी चर्निंग होतं इकॉनॉमीचं. म्हणजे छोट्यातलं छोटं जे पथक असेल त्याने पण एवढं. आता समजा नदीपात्रात आपण बघितलं, नदीपात्रात जे मांडव घातलेले पुण्यातल्या, ह्या नदीपात्रात मांडवाची किंमत ही 1 ते 1.5 लाख रुपये आहे. म्हणजे इथं सुरुवातच 1 ते 1.5 लाखाने झाली. बरं, मग अशी म्हणालो तसं 50 ढोल घेतले, 20 ताशे घेतले, 10 ताशे घेतले, तर वाद्यांना आता वाद्य विकत घ्यायचे पण पैसे आले, पण आपण असं बघू की आहेतच वाद्य विकत नाही, पण पानं घ्यायला आली. 1 लाख रुपये पानांचे झाले, 1.5 लाख, 1 लाख, 2.5 लाख रुपये झाले. अगदी गेला बाजार जास्त काही नाही. पुणे, पिंपरी चिंचवड, भोसरी, वाघोली या अशा मिरवणुका केल्या. त्याचं ट्रान्सपोर्टेशन आलं, म्हणजे मी असं पकडतो की मुलांना आपण बसनी घेऊन गेलो, बस आणि वाद्यांच्या टेम्पो, ह्याचे 50,000 रुपये, 3 लाख रुपये झाले. जर का 100 मुलं आहेत आणि एकूण आपण 5 वादनं केलीत आणि मुलांना आपण चांगलं जेवायला दिलं, त्याचं जर का 150 रुपयांनी ताट पकडलं, आपले काय 7-8 वादनं झाली, तर त्याचं जे काय खर्च असेल 70,000 ते 1 लाख रुपये, 4 लाख रुपये झाले. आणि प्लस आपण जिथे वाजवतो तिथल्या जागेचं भाडं आलं, म्हणजे तिथली समजा मंडळ असतील ते जागेचं भाडं घेत असतील, किंवा कोणाची प्रायव्हेट जागा असेल तिथली ते पालिकेला पण पैसे द्यावे लागतात. पालिका म्हणजे पालिकेची अपेक्षा आहे. आता मोस्टली काय, नदीपात्रातली जागा पालिकेची नाही, ती पाटबंधारे विभागाची. जिथे जिथे पालिकेची जागा आहे, पालिकेला जर का अर्ज केला तर महानगरपालिका तेवढी कॉपरेट करू शकते आणि ते त्यांना देतील. त्यामुळे आता आपण जसा हिशोब काढला तर तो हिशोब 5 लाखापर्यंत असं मिसलेनियस एक्सपेन्सेस असतात. ताशाच्या गाडीचा हिशोब पकडत नाही, फ्लेक्सचा पण पकडत नाही, काय एखादी पूजा केली, मुलांचं कधी इव्हेंट आहे, त्यामुळे 5 लाख रुपये तुम्ही पकडूनच चला. बरं, आणि मग आता संपूर्ण पथक आणि हे 5 लाख असं जर सांगायचं झालं तर मग कॅल्क्युलेशन आपण करू. आपण समजा 150 पथकं पकडू ॲव्हरेज, तर 150 गुणिले 5 लाख हा जो आकडा होईल, माझ्या मते काहीतरी कोट्यांमध्ये जाईल तो आकडा. तो जी अमाऊंट येईल, माझं गणित तेवढं हे नाहीये, 15/75 त्या प्रपोर्शनमध्ये जे होईल तेवढं पुण्यातला गणेशोत्सवाची ढोल ताशा पथकाकडून उलाढाल होते असं आपण म्हणू शकतो, जर का ते पैसे ऍक्च्युअल आले आणि ते मार्केटमध्ये फिरले. हा, त्याच्यात मी असं नाही म्हणणार की प्रत्येक पथकाचा हिशोब त्या दिवशी क्लिअरच होतो. काही पथकं नवरात्रीनंतर हिशोब पूर्ण करतात, काही जण पुढच्या वर्षी करतात. तो मंडळाचा, पथकाचा आणि वाद्य व्यापाऱ्यांचा इंटरनल विषय आहे. पण जर का ऑन पेपर आपण हा हिशोब काढला तरी साधारण मला वाटतं 5 ते 7 कोटी रुपये हे ढोल ताशा पथकांमुळे मार्केटमध्ये 100% फिरत असणार. हे झालं पुण्याचं. आणि त्यातनं त्या अकॉर्डिंगली मग म्हणजे अर्थव्यवस्था फिरते. म्हणजे काय होतं, ढोल ताशा पथकांकडे आज लोक, नागरिकांना त्रास होत असेल, साहजिक आहे. मी पण नागरिक आहे, मी आज वाजवतोय, पण ही पण बाजू आहे की जेव्हा मी वाजवतो सर, मी ह्या गोष्टीचं 100% शास्त्रीय दृष्टिकोनातून मी स्वतःवर प्रयोग करायला तयार आहे. मागच्या वर्षी सुप्रीम कोर्टातनं NGTच्या ऑर्डरच्या अगेन्स्ट जी अपीलमध्ये ऑर्डर घेतली ती माझ्या नावाची, ॲडव्होकेट अनिश पाडेकर, 4 सप्टेंबर 2024ला. बरोबर. त्याच्यात पण आमचं म्हणणं हेच होतं की आम्ही आमच्यावर प्रयोग करून दाखवा की ढोल ताशांनी खरंच तेवढा त्रास होतो का. आज जर का आपण मांडवात उभे राहिलो असू, आपण वादन चालू आहे, 100 ढोलांनी वादन समजा चालू आहे, तिकडनं आपण 100 मीटरवर जरी गेलो ना तरी आवाज डायरेक्ट थांबला, कमी होतो. अजून 200 मीटरला तर आवाज पण ऐकू येत नाही. त्यामुळे माझं अगदी स्पष्ट आणि प्रांजळ मत असं आहे की त्रास होतो का नागरिकांना, होत असेल, पण तो स्पीकर एवढा त्रास नक्कीच होत नाही. आणि ढोल ताशा पथकांना शेवटी काय, एक
साधे आपले पोलिसांनी राहून जरी मला तरी पथकं शांत बसतात. कारण स्पीकरच्या बाबतीत तसं होत नाही. त्यामुळे पथकांकडनं त्रास वगैरे हा भाग वेगळा, पण एवढी एक इकॉनॉमी जी जनरेट होते त्याच्याकडे पण बघणं गरजेचं आहे. त्याच्यातनं अनेकांना रोजगार उपलब्ध होतात, व्यापाऱ्यांना पैसे मिळतात. आज पुण्यात पूर्वी आपण त्याच्याबद्दल बोलणारच आहोत, पण आता ह्याच्यामध्ये अजून एक मुद्दा राहिला मगाशी माझ्याकडनं, की आता गेल्या काही वर्षात ढोल ताशा पथकं जे आहेत तर ते स्पॉन्सरशिप पण मिळवायला लागलेले आहेत. तर स्पॉन्सरशिपच्या माध्यमातून कशा पद्धतीनं व्यवहार होत आहेत? माझं वैयक्तिक मत असं आहे की पथकांनी स्पॉन्सरशिप घ्यायलाच पाहिजे. स्पॉन्सरशिप म्हणजे जशी गणेशोत्सव मंडळांना जाहिराती असतात, आज ढोल ताशा पथकांचं जर का तुम्ही इंस्टाग्राम अकाउंट बघितलं, म्हणजे जे जग रहाटणी आत्ता आहे की एखादा कॉर्पोरेट कंपनी स्पॉन्सरशिप देतात, तुमच्या इंस्टाग्रामवर फॉलोअर्स किती हे बघतात, त्या फॉलोअर्सच्या अकॉर्डिंगली ते तुम्हाला स्पॉन्सरशिप देतात, कारण त्यांना तेवढी व्हिजिबिलिटी मिळते. दुसरी गोष्ट, एका पथकात ॲव्हरेज छोटं पथक म्हटलं तर 100-150 जण तरी असतातच. तर टी शर्टची स्पॉन्सरशिप असू शकते, झालरींची स्पॉन्सरशिप असू शकते. आपण जिथे आपला मांडव आहे तिथे अख्खी मोठी एक बाबा समजा 60x40चा मांडव आहे, तर किमान 50x40 किंवा 50x20चा जर का फ्लेक्स लावला, त्याच्यावर त्या लोकांना व्हिजिबिलिटी दिली, फेस्टिवल पार्टनर, ऑफिशियल पार्टनर, काय गोल्ड सिल्वर मेंबरशिप, डायमंड मेंबरशिप, ह्या पद्धतीने पथकांनी अप्रोच व्हावं, कॉर्पोरेट कंपन्यांना प्रेझेंटेशन द्यावं. आणि तसं केल्याने पथकांची पुढची दिशा ती असेल. कारण सगळ्यात महत्वाचं हे आहे की मंडळं जी चालतात ही वर्गण्यांवर अजून पण चालतात. बरोबर. जर का पावती पुस्तक बघितली तर अजून पण 11, 21, 31, 51, 101 ह्या वर्गण्या आहेतच. त्या वर्गण्या काय हलत नाहीत. म्हणजे मी स्वतः आमच्या दुकानात ज्या काही मंडळांच्या वर्गण्या आहेत, जी अगदी 10-15 वर्षापूर्वी 51ची वर्गणी होती, मंडळ पण रोजच्या जो मुलगा वर्गणी मागला तो रोजच्या ओळखीतला असतो, तो काय म्हणतो थोडीशी वाढून किती वाढवणार आहे, 51ची 101 होणार आहे. बरोबर. मग जो दुकानदार आहे किंवा जो एक सर्वसामान्य माणूस आहे तो किती वर्गणी देणार, याच्यातनं किती वर्गणी गोळा होणार आहे. जो वाढलेली जी महागाई आहे ती महागाई जर का कोपअप करायची असेल म्हणजे मंडळांना, तर त्यांना जाहिरात घेणं भाग आहे. बरोबर. त्याच पद्धतीने पथकांना जर का स्वतःचे खर्च भागवायचे असतील तर पथकांनी 100% कॉर्पोरेट स्पॉन्सरशिप घ्यावी. आणि फक्त तेवढी नाही तर पथकांनी CSR खाली ती घ्यावी, जी कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी असते. एखाद्या कंपनी सोबत टायप करा, 100%. मी स्वतः युवा वाद्य पथकाला CSR खाली आम्ही स्पॉन्सरशिप घेतो. मला अतिशय अभिमान आहे या गोष्टीचा. माणिकचंद ऑक्झिरिश असेल, या वर्षी आम्हाला 2 लोक, अजून पेप्सी आहे त्यांनी आम्हाला अप्रोच केले, मलाबार गोल्ड आहे आणि अजून 2-3 कंपन्या की. पण त्याची दुसरी बाजू ही आहे की त्याच्यासाठी एखाद्या पथकाने चांगले उपक्रम राबवावेत. मग कुठलेही उपक्रम असू शकतात, वृक्षारोपण आहे, बऱ्याच पद्धतीनं करतात, ब्लड डोनेशन आहे, ब्लड डोनेशन, वृक्षारोपण, स्कॉलरशिप. आलेल्या पैशाचा विनियोग जर का तुम्ही चांगला करत असाल तर देणाऱ्याला पण वाटतं बाबा मी तुम्हाला देतो. बरोबर. आणि त्याचं मग त्या पद्धतीने ते जर का तुमचं रुटीन सेट झालं तर पथकांची आर्थिक चिंता जर का मिटली तर निश्चिंत मनाने पथकं वाजवू शकतील. आणि ते जे आलेला जो पथकाकडे जो आलेली अवांतर रक्कम आहे ती ऑफकोर्स ती पण कुठे अशीच खर्च होणार आहे, त्याच्यातनं पण अर्थकारणच वाढणार आहे. त्यामुळे 40-50 दिवस आणि नागरिकांना त्रास असं काही बघण्यापेक्षा जर का ह्या गोष्टीकडे अर्थचक्र म्हणून बघितलं तर खूप चांगलं होईल असं माझं स्पष्ट मत आहे. आता या आपण सगळ्या व्यवहारांबद्दल बोललो, पैशांबद्दल, ढोल पथकांशी संबंधित बोललो, परंतु या ढोल पथकांमुळे अनेकांना रोजगार उपलब्ध होत आहेत असं माझ्या निदर्शनास आलेलं आहे. मग ज्यात म्हणजे आपण टिपरू बनवणारे असतील, ताशा बनवणारे असतील, ढोल बनवणारे असतील, या व्यतिरिक्त रोजगार निर्मिती कशा पद्धतीनं होते? एकदम छोटं उदाहरण जर का घेतलं तर मी मगाशी म्हणालो होतो, सोशल मीडिया आज खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे. एखाद्या पथकातला कुठलाही मुलगा, आज पथकात जेनझी ज्यांना आपण 2002 नंतर जन्माला आलेली मुलं ती खूप मोठ्या प्रमाणात आहेत. असंही वर्षभर ते खूप वेगवेगळ्या पद्धतीचे रील्स बनवत असतात. रील हे आत्ताचं सगळ्यात चालणारं मोठं मार्केट आहे. जर का हीच ह्या तरुणाईंनी किंवा त्यांच्या पथक प्रमुखांनी त्याचा जर का योग्य विनियोग केला त्यांच्या टॅलेंटचा आणि आपल्याकडे असलेल्या रिसोर्सेसचा, तर ती व्यक्ती चांगले चांगले रील्स बनवू शकते. त्याच्यातनं त्याला एक रील बनवणारा हा एक व्यवसाय तयार होऊ शकतो. म्हणजे हा झाला तुम्ही पथकात काय करता येते. आज अनेक पथकं आहेत, प्रोफेशनल सिनेमॅटोग्राफर अपॉइंट करतात, इव्हेंट मॅनेजर अपॉइंट करतात, वेगवेगळे मेकअप आर्टिस्ट अपॉइंट करतात, सोशल मीडिया अकाउंट हँडल करणारे सोशल मीडिया एक्सपर्ट अपॉइंट करतात. गणवेश, त्या व्यक्तींना गणवेशाचे पण आज खूप प्रकार आहेत. मग गणवेश झाला मिरवणुकीपुरता, या व्यतिरिक्त जर्सी आले, टी शर्ट आले, बॅग्स आल्या, किचन आले किंवा फ्लेक्स प्रिंटिंग आलं. ह्या प्रत्येक ठिकाणी कुठला ना कुठला तरी माणूस लागतो जो त्याच्यातून
अर्थकारण म्हणजे पैसे कमवतो, केटरिंग आलं. बरोबर. पण जर का एखाद्या पथकाने असं ठरवलं की बाबा हा जो माझा खर्च आहे हा मी माझ्या पथकातूनच कुठल्या तरी माणसाला, एखाद्या मुलाला, एखाद्या मुलीला याच्यातून मी रोजगार देईल, तर याची खूप चांगल्या पद्धतीने रोजगार निर्मिती होईल, 4 घरं चालतील. याचं उदाहरणं आहेत आपल्याकडे? आमच्या पथकात उदाहरणं आहेत, 3-4 जण आहेत आमच्या पथकातली जे चांगले उत्तम सिनेमॅटोग्राफर आहेत, ते चांगले फोटोग्राफर आहेत. आता युवा वाद्य पथकाला 15 वर्ष आहेत, म्हणजे मी आमचंच उदाहरण घेतो. त्या 15 वर्षात जी काही पथकातली लग्न झाली असतील, लग्न, मग त्यांच्या मुलांचे वाढदिवस, त्यांच्या परत 5वा वाढदिवस, ह्या प्रत्येक गोष्टी पथकातल्या फोटोग्राफर्सला मुलांनी दिल्यात. एक तर नातं पण असतं हक्काचं. ऑफकोर्स त्या व्यक्ती तेवढी क्वालिटी जपतात, त्याच्यामुळे त्यांनी ती कामं मिळतात. बरोबर. ह्याच्यामुळे काय होतं, त्या माणसाची त्या जागेप्रती असणारी एक अटॅचमेंट पण वाढते. बरोबर. आज जग इतकं मोठं बदललं, आज आपण इतक्या मोठ्या वास्ट लेवलला बदलत चाललोय. अनेक ठिकाणी नेटवर्क मार्केटिंग आपण शब्द वापरतो. ढोल ताशा पथका एवढं उत्तम नेटवर्क मार्केटिंगचं प्लॅटफॉर्म कुठलाच असू शकत नाही की ज्याच्यात तुम्ही दिवसभर तुमची कामं करता. बरोबर. संध्याकाळी 6 ते 9 तुम्ही टाइमपास किंवा रिलॅक्सेशनसाठी जाता, पण त्याच्यात पण तुम्हाला एखादं काम मिळतं, छोटंसं उत्पन्न मिळतं. आणि जर का ह्या गोष्टी अशाच पद्धतीने कंटिन्यू ठरतात, आपल्या घरच्यांना पण आनंद होईल की बाबा हा इथं चाललाय, पण याला याच्यात काहीतरी काम पण मिळतं. बरोबर. त्यामुळे पथकांनी पण हा विचार करावा की बाबा माझ्याकडे असे कोण व्यावसायिक आहेत ज्यांना मी इथूनच काय जनरेट करून देऊ शकतो, त्यातनं ते एक रॅपो बिल्ड होणार आहे. आणखी एक मला विचारायचं आहे, आता पथकामध्ये यंगस्टर्स मोठ्या प्रमाणावरती असतात, तर मग जॉबसाठी वगैरे, रेफरन्ससाठी वगैरे अशा पद्धतीने पण वापर होतो का याचा? 100%. आम्ही काय करतो आमच्या पथकात, जेव्हा आम्ही फॉर्म भरून घेतो तेव्हाच मुलांकडनं, म्हणजे आता प्रत्येक पथक करत असेल त्यांचं शिक्षण, नोकरी याचा एक रेफरन्स घेतो. ती लिस्ट बायफॉर्गेट केल्यानंतर जी मुलं साधारण जस्ट ग्रॅज्युएट होऊन नोकरीला लागली, ज्यांना नोकरीचा 1-2 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, आणि पथकात समजा कोणी HR असेल, कोणी सिनियर पोस्टला असेल, तर त्यांना आम्ही शक्यतो एकमेकांविषयी सांगतो. फक्त तेवढंच काम होतं की बाबा XYZ माणूस हा समजा जॉन डिअरमध्ये HR आहे, ही व्यक्ती Accentureमध्ये आहे, तर तुमचं काय असेल तर तुम्ही एकमेकांना सांगा. बरं. त्यांचा एकदा एकमेकांकडे नंबर गेला की पुढे काय करायचं ते त्यांचा प्रश्न ते करून, म्हणजे प्लॅटफॉर्म तर उपलब्ध. 100%. हो, अगदी. बरं, आता अजून एक मला विचारायचं आहे, गेल्या काही वर्षात तरुणाई खूपच, जसं तुम्ही सांगितलं 2013-14 नंतर खूपच या ठिकाणी तरुणाईचं ओढात आपल्याला दिसून येतोय. तर सद्यस्थितीला तरुणाई इकडे का आकर्षित होते, तुमचं काय निरीक्षण आहे? माझं वैयक्तिक निरीक्षण तुम्ही म्हणाल तर परत सोशल मीडिया आणि रील्स या गोष्टी चं अट्रॅक्शन जे आहे तरुणाईला, ढोल वाजवताना ज्या पद्धतीने रील्स निघू शकतात, जे फोटो निघू शकतात, तशी बाकी कुठलीच ऍक्टिव्हिटी नसते. म्हणजे जो जिमला जातोय, जो प्रोफेशनल कोरिओग्राफर आहे, ह्या लोकांना ते मिळू शकतं, पण एखादा वकील आहे, एखादा CA, एखादा डॉक्टर आहे, त्यांना अशा गोष्टी कुठे मिळणार की ज्याच्यातनं त्यांची तेवढी एक्साइटमेंट दिसेल. त्यामुळे जेन झी एक आपण जी कॅटेगरी आहे, यांचा ढोल ताशा पथकांकडे येण्यामागचा मोटिव्ह हा इथे मिळणारा प्लॅटफॉर्म, त्या अकॉर्डिंगली निघणारे फोटो, त्या अकॉर्डिंगली तयार होणारे रील्स हा खूप आहे, आणि त्याच्यामुळे लोक ढोल ताशा पथकांकडे अट्रॅक्ट 100% होत आहेत. पण सर, आता मला आणखी एक छोटा प्रश्न आहे, मग ह्याच्यामध्ये अनेक जण तुम्ही सांगताय त्या पद्धतीने सहभागी आहेत, त्याच्यामध्ये काय जे वादक आहेत त्यांना काय, म्हणजे याच्यातनं काय मानधन देण्यात येतं, काही पथकं देत आहेत का? जर पथकामध्ये सामील झाल्यानंतर त्या जे तरुण आहेत त्यांना मिळतं काय? ह्याचं उत्तर हे इतकं क्रिस्टल क्लिअर दिसताना साधं पण इतकं भारी की जो आनंद मिळतो ढोल ताशा पथकातून, तो आनंद कशातच मिळत नाही. मी स्वतः मागची 15 वर्ष ढोल ताशा पथकात सहभागी होतो. 6 वाजले की माझं खरंच असं होतं की मी कधी मी प्रॅक्टिसच्या इथे जातोय ते रात्री 9-10 वाजेपर्यंत. कारण एकमेव अशी गोष्ट आहे, एका छताखाली सलग 40 दिवस संध्याकाळी 4 तास 200 ते 250 लोक किंवा 100 ते 250 लोक एकत्र असतात. ते हसतात, खिदळतात, मजा करतात, अनेक गोष्टी एकमेकांबरोबर शेअर करतात. असं बाकी कुठल्याही ठिकाणी होत नाही. त्याच्यामुळे पुण्यात तरी माझ्या ॲज पर माय नॉलेज की असं कोणी वादनाला येते आणि त्यांना पैसे मिळतात अशी गोष्ट होत नाही. पण आनंद जो मिळतो तो 100% म्हणजे तो शाश्वत आनंद आहे. आता शेवटचा एक प्रश्न आहे, ढोल ताशा पथकांचं भवितव्य तुम्ही काय बघता? कारण आता राज्य शासनानं राज्य उत्सव म्हणून मान्यता दिलेली आहे, कदाचित अजून जास्त याला बढावा मिळेल आणि मोठ्या स्केलवरती तुम्हाला पुढे जाऊन काम करण्याची संधी मिळू शकते, वादन करण्याची संधी मिळू शकते. तर या पार्श्वभूमीवर ढोल ताशा पथकांचं भवितव्य तुम्ही काय पाहता? ढोल ताशा पथकांचं भवितव्य अतिशय उज्ज्वल आहे. मधला एक काळ असा आलेला, म्हणजे जेव्हा आम्ही ढोल ताशा पथकाची सुरुवात केली, आम्हाला असं वाटतं अरे अजून एक 5-6-7 वर्षात हे सगळं कदाचित आपण सॅच्युरेशनला आलोय आणि आता आपण इथून खाली जाऊ. पण आता मागच्या 2 वर्षात परत जे मी चित्र पाहतोय हे खूप सकारात्मक चित्र आहे. येणारा जो तरुणाईचा ओढा आहे त्यांचा भले मोटिव्ह काही असो, पण
अल्टिमेटली मला फोटोसाठी यायचंय का मला गणपतीसाठी यायचंय, दोघांना कॉज एकच आहे की दोघांना ढोल ताशा वाजवायचा. त्यामुळे ती जी एक मधली वेळ आहे ज्या संध्याकाळची 3 तासाची, त्या 3 तास माणूस आपल्या थोडक्यात मोबाईलपासून लांब असतो. तो जर का व्यसन करत असेल तर व्यसनापासून लांब असतो, मनातल्या सगळ्या विचारांपासून लांब असतो. ढोल ताशा पथकाकडे फक्त ढोल ताशा वादन म्हणून न बघता स्ट्रेस मॅनेजमेंट, टीम बिल्डिंग, टीम मॅनेजमेंट, स्ट्रेस बुस्टर अशा वेगळ्या वेगळ्या घटक जर का त्याला जोडले, काही तज्ज्ञ लोक डिसिप्लिन, काही तज्ज्ञ लोकांचा त्याच्यात जर का अभ्यास केला, आम्ही याच्यावर काम करतोय. 2 मुलांवरच आम्ही प्रयोग केलेला, व्यसनमुक्ती केंद्रातल्या मुलांना आम्ही बोलवलेलं आणि पूर्ण वादन संपल्यानंतर ते एवढे घामाघूम त्यांच्याकडे आम्ही बॅच नव्हती ठेवली, त्यांना म्हणलं तुम्ही पूर्ण वेळ वाजवा. तर 3 तासानंतर ते असे इतके घामात दरदरून जायचे आणि त्यांचं असं व्हायचं की आम्हाला घरी जायचं, जेवायचं आणि झोपायचं. तर जी मधली वेळ असते माणसाची की मला काहीतरी समजा ड्रग्स, MD, कोकेन, गांजा हे सगळं घेणाऱ्यांचा जो तो चलबिचलपणा असतो ना, तो जर का प्रचंड राग जो मनात असतो, अल्टिमेटली व्यसन कशामुळे कुठल्या तरी रागामुळे येतं. पण तो जर का राग अशा सकारात्मक पद्धतीने ध्वज करताना, ताशा करताना, झांज वाजवताना, ढोल वाजवताना जर का त्याचा निचरा झाला, तर मी असं नाही म्हणणार की 100% समाज असा एकदम उद्या सकाळी उठल्यानंतर लख्ख सूर्यप्रकाशात समाज बदललेला असेल, पण किमान त्या बदलाच्या दृष्टीने पडलेलं हे पाऊल असेल. सकारात्मक आहे गणेशोत्सव. मागची 125हून अधिक वर्ष तो चालत आलाय. भाऊसाहेब रंगारे असतील, लोकमान्य टिळक असतील, खासगीवाले असतील, या सगळ्यांनी ज्या मोटिवनी गणेशोत्सवाची सुरुवात केलेली, काळ बदलला तरी प्रत्येकाच्या मनात तो गणेशोत्सवाचा कोपरा तसाच आहे आणि प्रत्येकाच्या माध्यमातून पिढी दर पिढी ही बॅटन पुढच्या पिढीला हस्तांतरित केली जाईल आणि हा गणेशोत्सव असाच वर्षानुवर्ष शाश्वत राहील, यात काही शंका नाही. सर, तुमच्या पथकाबद्दल तुम्ही एक सोशल मीडियावर पोस्ट करून तुमच्या पारदर्शकपणाचं एक चुणूक दाखवली होती, जे अनेक वर्ष तुम्ही करताय. तुमच्या पथकाचा खर्च सोशल मीडियावर तुम्ही पब्लिश करताय, त्यामागे तुमचा उद्देश काय? आम्ही जवळपास 15 वर्ष, हे पथकाचं 15वं वर्ष आहे. आम्ही पथक सुरू केलं तेव्हाच एक गोष्ट ठरवलेली की गणेशोत्सव संपला की जो पहिला रविवारी, त्या रविवारी पूर्ण हिशोब द्यायचा. जो काही हिशोब झाला असेल आपला जमा खर्च, त्याच्या मागचं पर्पजच हे होतं की जेव्हा आम्ही पथकाची सुरुवात करत होतो तेव्हा असं कानावर पडायचं, हे पथक फुटलं, पैशामुळे फुटलं, ते पथक फुटलं, त्याला असं वाटलं ही मिरवणूक घेतली. आम्ही आमच्या पथकात स्पष्ट ठरवलं, एक वही असते, कुणीही जो पथकाचा मेंबर आहे त्याला कोणत्याही ठिकाणी येऊन विचारण्याचा अधिकार आहे की ही मिरवणूक आपण किती रुपयात वाजवतोय, ह्या मिरवणुकीचा आपला खर्च किती आहे, आपण किती रुपयाचं जेवण मुलांना देणार आहोत, ह्या सगळ्या गोष्टींचा हिशोब म्हणजे मांडला जातो. आणि जो काही 40-50 दिवसांचा आमचं अर्थकारण असतं हे आम्ही तयार करून सोशल मीडियावर टाकतो. सोशल मीडियावर टाकण्याचं कारण आहे, मागच्या वर्षीच माझी पोस्ट होती की साधारण आमचं 7,77,000 रुपये ट्रान्झॅक्शन होऊन 89,000 रुपये आमचे शिल्लक होते. त्याच्या खालच्या ज्या कमेंट्स होत्या त्या वाचून फार आनंद होतो. म्हणजे ते आमचं कौतुक करतो म्हणून कोणी नाही, तर बाबा ढोल ताशा पथका, कारण गणपती मंडळ पण ती गोष्ट जर का पेपरमध्ये देतात. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट त्यांचा हिशोब दरवर्षी वृत्तपत्रात जाहीर करतो. आम्हाला ते जाहीर करण्यामागचा मोटिव्ह आहे की ही पारदर्शकता आहे ती प्रत्येकाला कळावी. फक्त मेंबरच नाही, तर आम्ही ढोल ताशा वाजवतो तर तो समाजामुळे वाजवतो ना. कुठलं तरी मंडळ आहे, त्या मंडळाशी कनेक्टेड अनेक लोक आहेत. समजा आम्ही वर्षाला सीझनला 20 मंडळांपाशी परफॉर्मन्स देत असू, तर त्या 20 मंडळांना रिलेटेड जी काही 20-25 हजार लोक आहेत त्यांना आम्ही बांधलेलो आहोत, त्यांना आम्ही आमचं उत्तरदायित्व समजतो. त्यामुळे तो हिशोब आम्ही देतो. प्रत्येकाने अगदी सोशल मीडियावर जरी टाकला नाही तरी आपल्या लोकांना तो हिशोब तो द्यावा, कारण त्याच्यातनं आपली एक पारदर्शकता कळते. आणि जिथे पारदर्शकता आहे तिथे 99.99% गोष्टी तुम्ही ऑलरेडी कमी केलेल्या असतात. 0.1% काहीतरी राहतं, त्यामुळे त्याच्यातनं कुठेतरी वाद होऊ शकतात, पण ते क्युरेबल असतात. जिथं आर्थिक गणित येतं, जिथं आर्थिक विषयांवरनं वाद होतात, तिथे खूप मेजर नंतर आणि ते इररिव्होकेबल लॉस असतात. त्यामुळे तसं कोणी करू नये अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. सर, धन्यवाद. तुम्ही खूप वेळ दिला आणि अतिशय डिटेल्समध्ये सरांनी हे सगळी माहिती सांगितली. एकंदरीतच ढोल ताशा पथक, त्याच्या मागचं अर्थकारण, स्पॉन्सरशिप आणि नेमकं मानधन आणि त्या माध्यमातून होणारी रोजगार निर्मिती याबद्दल अतिशय सखोल असं सरांनी विश्लेषण केलं. त्याबद्दल त्यांचे मानावे तेवढे आभार सर, खरंच कमी आहेत. आणि त्यांनी एक ढोल पथकांना देखील महत्त्वाचा संदेश दिला आहे की पारदर्शकता हा या सगळ्याचा पाया असणार आहे. त्यामुळे जर ढोल ताशा पथक जर फुटू द्यायचं नसेल तर पारदर्शकतेचा अवलंब सर्वांनी करावा. तसं थांबूया. धन्यवाद.